मित्रांनो, भारतामध्ये जातीवर बंदी आहे का? कन्फ्यूज? थांबा. भारतात जाती पाळण्यावर बंदी आहे का? नाही. कन्फ्यूज? बर. भारतामध्ये जातीवर आधारित भेदभाव करण्यावर बंदी आहे का? हो. आता थोडंसं क्लिअर झालं असेल. मित्रांनो, शासन मात्र म्हणतं की भारतामध्ये आम्ही जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण तेच शासन आपल्याला मात्र शाळेपासून नोकरीपर्यंत सदा सर्वदा जात नमूद करायला सांगतं. मग ती नष्ट कशी होणार? ह्या सर्वांची चर्चा करण्याचं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये नुकतंच फ्लोरिडा प्रांत एक आहे, तर त्यातल्या कायदे मंडळाने काय केलं, तर अमेरिकेतला कायदा सोडून जे जे काही बाहेर देशातले कायदे तिथे राबवले जात होते त्यावर बंदी घातलेली आहे. म्हणजे तिथले न्यायालय आता अमेरिकन कायदा सोडून इतर कायद्यांच्या आधारावरती न्याय देऊ शकणार नाहीत. त्याच्यामध्येच एक होता शरिया कायदा की ज्याच्यावर आता बंदी आणण्यात आली. मग याच प्रकरणानंतर तिथल्या एका पक्षाच्या प्रमुख असलेल्या ॲन कोल्टर म्हणाल्या की जसं तुम्ही शरिया कायद्यावर बंदी घातली आहे तसंच अमेरिकेत जी जात पाळली जाते त्या जातीवर पण बंदी घाला. आता प्रश्न हा उद्भवतो की जाती व्यवस्था किंवा जात ही बंदी घालून त्या ठिकाणी नष्ट होईल का? जात ही शरिया कायद्याप्रमाणे कायदा नाहीये आणि त्यामुळे ती कायद्याप्रमाणे बंदी घालून नष्ट होणार नाहीये याचा अनुभव भारतीयांशिवाय आणखी कोणाला आहे? मित्रांनो, भारतामध्ये जाती व्यवस्था आजही नष्ट नाही झाली, कारण जाती व्यवस्था ही कायदा नाहीये. जाती व्यवस्था ही काय आहे समजून घ्यायचंय तर समाजशास्त्राकडे या. समाजशास्त्रज्ञ श्रीनिवास हे म्हणतात की जाती व्यवस्था ही संरचना आहे, ती मूल्य, आपले नियम व त्याचबरोबर संस्कृती व त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी यांच्यापासून ती बनलेली एक संरचना आहे, जशी उतरंडी प्रमाणे. तर त्याच वेळेस मॅक्स वेबर पाश्चात्य विचारवंत आहेत, ते म्हणतात की भारतीय जाती व्यवस्था ही जीवनशैलीचा भाग आहे आणि ह्या जीवनशैलीमध्ये ज्याची जास्त चांगली जीवनशैली त्याला चांगला दर्जा, ज्याची जीवनशैली निकृष्ट त्याला निकृष्ट दर्जा. ज्याचं वर्णन पुढे लुई दुमॉन्त यांनी शुद्धता आणि प्रदूषण या शब्दामध्ये केलं. हेच लुई दुमॉन्त म्हणतात की भारतीय जाती व्यवस्था ही विचारधारा आहे, म्हणजेच ती लोकांच्या मनामध्ये आणि त्या ठिकाणी डोक्यामध्ये राहते व त्यानुसार ती लोक आपल्या सामाजिक क्रिया करत असतात. मित्रांनो, ही जाती व्यवस्था अशा पद्धतीने ही आपली समाज रचना आहे, ती स्तरीकरण आहे, ती एक उतरंड आहे की जी या पद्धतीने फक्त कायद्याने बंदी घालून नष्ट होणारी नाहीये. म्हणूनच इरावती कर्वे त्याला म्हणतात की जात म्हणजे काय, जी जाता जात नाही ती जात असते. अगदी माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याची जात त्याला सोडत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताचं पुस्तक लिहून त्यामध्ये मार्ग सांगितला खरा, पण आजही आपल्याला तो पाळता नाही आला आणि आजही आपल्याला त्या पद्धतीने जाती व्यवस्था नष्ट नाही करता आली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ह्या जाती व्यवस्थेचा अंत करण्यासाठी काय करता येऊ शकतं? नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आपण चर्चा करूया. धन्यवाद.